नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे परीक्षाची पद्धत काय आहे। इयत्ता 6वी नवोदय परीक्षेसाठी परीक्षेची पद्धत काय आहे, तसेच विषय कोणते असणार आहे आणि निवड कशी होते। तर ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे। आता तुमची एग्जाम येणार आहे, तुम्हाला काही डिटेल्स माहित असणे खूप गरजेचे आहे। तर त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर त्याआधी आपण बघणार आहे की अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे नवोदय एग्जाम साठी इयत्ता 6वी व 9वी करिता। ही ऑनलाइन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आणि ह्यात तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे। तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेंचं विश्लेषण होणार आहे। टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे। व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे। तसेच लेक्चर डिजिटल बोर्ड वरती होणार आहे आणि लेक्चर्स कधी मिस झाले किंवा तुम्हाला कुठलं टॉपिक नाही समजलं ह्याकरिता आपण हे लेक्चर्स अनलिमिटेड तुम्ही बघू शकणार, याची तुम्हाला सुविधा दिली गेलेली आहे। तर अशी ह्या बॅचेसचे बेनिफिट्स आहे मित्रांनो। तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन्स घ्या आणि अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात। ऍडमिशन बुक करू शकतात किंवा तुम्ही पुढे ह्या एग्जामचे प्रिपरेशन करत असाल तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकतात। नवीन बॅच ह्या आपल्याकडे स्टार्ट झालेल्या आहेत। तर असंच आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। परीक्षा पद्धत काय असते, विषय कुठले असतात आणि आपले निवड कशी होते, एग्जाम झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची निवड कशी होते ह्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे। तर परीक्षेची पद्धत काय, तर मित्रांनो ह्या एग्जाम मध्ये ही एग्जाम 3 विभागांमध्ये वाटली गेलेली आहे आणि याच्यामध्ये म्हणजे 3 विषय असतात। एक मानसिक क्षमता चाचणी, गणित चाचणी आणि भाषा चाचणी। म्हणजे पूर्ण मिळून तुम्हाला 80 क्वेश्चन याच्यामध्ये येतात आणि 2 तासाचा टाइम दिला गेलेला असतो। तर तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच की मेंटल एबिलिटी टेस्ट, गणित चाचणी म्हणजेच अरिथमेटिक टेस्ट आणि भाषा चाचणी असे तुम्हाला 3 विषय आहेत। ह्याच्यावरती तुमचं परीक्षा होणार आहेत। आता आपले विषय म्हणजेच की जे विषय आहेत ते कुठले आहेत, तेच आहे जे आपण आता आधी बघितले मानसिक क्षमता चाचणी। ह्याच्यामध्ये तुम्हाला नमुने ओळखणे, आकृत्या समजणे व तर्कशक्ती ह्या प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला दिले गेले असतील। ह्या एग्जाम मध्ये ह्या प्रकारच्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न येणार आहे। तसंच गणित, यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, क्षेत्रफळ याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे। तसंच भाषा चाचणीमध्ये वाचन, समज, व्याकरण, समानार्थी आणि विरुद्धार्थी ह्या रिलेटेडचे प्रश्न तुम्हाला या एग्जाम मध्ये भाषा चाचणीमध्ये येणार आहे। तर असं तुम्हाला विषय मध्ये हे सगळं ह्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जाणार आणि क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहे 80 आणि वेळ आहे 2 तास। तसेच निवड कशी होते, म्हणजे गुणांनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते। जेव्हा तुमची एग्जाम होते, एग्जाम नंतर रिझल्ट जेव्हा येतो त्या गुणांवरती आधारित असतो, त्याच्यावरती मेरिट लिस्ट लागते आणि जिल्ह्यातून ठराविक संख्यांची विद्यार्थ्यांची निवड होते। म्हणजे मेरिट लिस्ट वरती असतं, ज्यांचे जास्तीत जास्त मार्क्स असतील त्यांची निवड केली जाते। त्या विद्यार्थ्यांची ज्यांची निवड झालेली असते ती 6वी ते 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण हे मोफत दिलं जातं आणि हेच ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे की मुलांना ज्यांचं म्हणजे परिस्थिती नसते किंवा त्यांना शिकायची आवड असते पण ते शिकू शकत नाही, तर याच्यासाठीच ही परीक्षा आहे की त्यांना शिक्षण मोफत दिलं जातं 6वी ते 12वी पर्यंत। तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता। परीक्षेची पद्धत काय, निवड कशी होते आणि विषय कुठले। मला वाटतं नक्की तुम्हाला यातून थोडीफार माहिती मिळाली असेल आणि जर कोणाला बॅच जॉईन करायची असेल
तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक डिटेल्स सुद्धा विचारू शकतात व तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन सुद्धा घेऊ शकतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।